राज्यात मराठा आणि ओबीसी असा वाद पेटणार आहे का असा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित केला जातोय। आज छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची बैठक आहे आणि या बैठकीनंतर महत्त्वाची भूमिका ओबीसी नेत्यांकडून घेतली जाणार आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आमदार साहेब, आम्हाला सांगा की छगन भुजबळ यांनी काल बीडमध्ये जे वक्तव्य केलं यानंतर आज ओबीसी समाज त्यांच्या समर्थनासाठी बंगल्यावर जातोय, महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी घेणार म्हणतात आणि ओबीसीतला आरक्षण आम्ही देणार नाही अन्यथा रस्त्यावर उतरू असा थेट इशारा दिलाय। काल भुजबळ बीडला गेले होते, त्यावर भुजबळांचं स्टेटमेंट आलं, जरांगेंचं स्टेटमेंट आलं। मला वाटतं दोन्ही समाजामध्ये वाद का पेटतो हेच मला कळत नाही। जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का न लावता आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, मग हा वाद कशासाठी पाहिजे? काही लोकांना राजकारणासाठी राजकारण जर करायचं असेल, परंतु त्याचा परिणाम जो दुर्गामी परिणाम जो होणार आहे तो दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे। भुजबळ साहेब सत्तेत आहेत, त्यांना व्यासपीठ आहे, त्यांना बोलायला संधी आहे, त्यांना भेटायला संधी आहे, सर्व काही ते मांडू शकतात। त्यांनी तिथं मांडलं पाहिजे, योग्य त्या व्यासपीठावर मांडा। हे सर्व जर समाजामध्ये किंवा वेगवेगळ्या भागामध्ये जेव्हा तुमचं आपलं जे काही वक्तव्य ते जेव्हा जातं त्या टायमाला त्याचे परिणाम हे फार वाईट होतात। मग एखाद्याला वाटतं, ओबीसींना वाटतं की मराठा आमचं आरक्षण हिसकवतोय की काय, मग मराठ्यांना वाटतं की मग ओबीसी आपल्या विरोधात आहेत की काय। हे जे समाजामध्ये वाद निर्माण व्हायला लागले तर मला वाटतं हे थांबले पाहिजे। सामंजस्याने भूमिका घ्या ना, कुणाचं काढून कुणाच्या ताटातलं काढून कुणाच्या आणखीन दुसऱ्याच्या ताटात टाकणं ही सरकारची भूमिका मुळात नाही आहे। आणि एवढं स्पष्टपणे सर्व असताना मला वाटतं असे वाद पुन्हा पुन्हा या महाराष्ट्रात येऊन खऱ्या अर्थानं विकासाला आता ब्रेक लागायला लागलेला आहे। लोकांकडे आता एकच विषय राहिलेला आहे, आता आरक्षणाचं काय होईल। आज पाणी नाही आहे, दुष्काळ पडत चाललेला आहे, लोक परेशान आहेत, कोणी आत्महत्या करत आहेत। या सगळ्या बाबी ज्या त्या बाजूला सारल्या जात आहेत आणि मूळ आरक्षणाचा विषय घेऊनच आता आपण भांडतोय, असं एक चित्र महाराष्ट्रात आहे। म्हणून सर्वांना विनंती, एक ठोस भूमिका जेव्हा सरकारने घेतलेली आहे त्या भूमिकेला जर कुठं छेद जात असेल त्या टायमाला आपण निश्चित आपलं आंदोलन उभं करावं, विरोधही करावं। परंतु आज काही नसताना हे जे काय रोजचं जे घटनाक्रम जो चाललेला आहे मला वाटतं हे समाजाच्या हिताने योग्य नाही। पण छगन भुजबळ असं सुद्धा म्हणतात की जे सरकार मराठा आरक्षण देईल ते सरकार घरी जाईल असा थेट इशारा देत आहेत। सरकारला दिलेला हा घरचा आहेर आहे का? नाही, असं काही नसतं। याला एखाद्याला आरक्षण दिलं म्हणजे सरकार घरी जातं असं म्हणणं चुकीचं आहे। आणि आरक्षण देताना इतर समाजाला काही देऊच नये अशीही भूमिका कधी नसावी। मराठा समाजाचं आंदोलन हे 40 वर्षापासून चालू आहे आणि सर्वच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। आणि जेव्हा तुम्ही पाठिंबा देता याचा अर्थ असा होतो की त्या समाजाला सुद्धा जे एकदम गरीब आहेत, जे शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, त्यांना एक आपल्या बरोबर आणण्याचा जो प्रयत्न सरकार करतंय त्याला खरं तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। राजकारण हे बाजूला ठेवून एक दोन्ही समाज, सगळे समाज एकत्रितपणे कसे येतील हे पाहिलं पाहिजे। शिंदे साहेबांनी दरवेळेला सांगितलेलं आहे, कोणताही समाज असो त्याला बरोबर घेऊन चालण्याची भूमिका या सरकारची आहे। इतका स्पष्टपणे बोलणारा मुख्यमंत्री आज आपल्याला जो लाभला आहे, खऱ्या अर्थानं त्याचं तुम्ही सर्वांनीच, सर्व समाजाच्या नेत्यांनी स्वागत केलं पाहिजे। कॉमन मॅन ज्याला म्हणतात, सर्वसामान्याचा मुख्यमंत्री आज जेव्हा तुमच्या सर्वांसाठी जेव्हा लढतोय किंवा भांडतोय किंवा तुम्हाला देण्याची इच्छा प्रगट करतो त्या टायमाला त्याचं स्वागत करणं हे गरजेचं आहे। नक्कीच, पण जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगतानाचं चित्र सध्या पाहायला मिळतं। ते एक बोलतात, मग त्यावर जरांगे पाटील प्रतिक्रिया देतात, जरांगे पाटील काही म्हणतात तर छगन भुजबळ प्रतिक्रिया देतात। याने समाजामध्ये दुफळी माजते असं तुम्हाला वाटतं का? आणि याचा तोडगा नेमका कसा काढणार? कारण छगन भुजबळ यांची जी भूमिका आहे ती सरकार विरोधी आहे अशी सुद्धा चर्चा आहे। मी दोन्ही नेत्यांना सांगेल की तुम्ही कृपया वाद घालू नका। या वादामुळं तुम्हाला माहितीच तो सांगतो की आज सकाळपासून मला 10-12 फोन आले दोन्ही समाजाकडून। मराठा समाजाचे होते, काही माळी समाजाचे होते। याबद्दल तुमचं मत काय, याबद्दल तुमचं मत काय, ही चर्चा खाली जायला लागलेली। म्हणून त्यांनाही विनंती असेल की जोपर्यंत हे फायनल होत नाही तोपर्यंत कृपया तुमच्या स्टेटमेंटमुळं सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा सर्वसामान्य जातीचा, मग तो ओबीसी समाजाचा असो का मराठा समाजाचा असो, यांच्यामध्ये आता मतभेद व्हायला सुरुवात झालेत। आणि हे मतभेद गाव पातळीपर्यंत जर गेले तर त्यावेळेला हे मतभेद आपल्याला परवडणारे नाहीत।
नक्कीच. दुसरा राजकीय प्रश्न आणि संजय राऊत यांच्याबाबतचा प्रश्न आहे. संजय राऊत यांनी ज्या निवडणुका झाल्या ग्रामपंचायतीच्या त्याबद्दल आता विधान केलेलं आहे. ते म्हणतायत की सिनेट निवडणुका का घेत नाहीत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत 14 ठिकाणी शहरांमध्ये, त्या ठिकाणी का घेत नाहीत, त्या ठिकाणी निवडणुका सरकारनं घ्यायला पाहिजेत आणि मग विजयाचं श्रेय घ्यायला हवं, अशी भाषा आता त्यांची आहे. याला उत्तर कसं देणार? संजय राऊतचं कसं आहे, गिरा भी तो टांग ऊपर, असे एक हिंदीमध्ये म्हण आहे, गिरा भी तो टांग ऊपर, नाही तो अब मारा तर मारा, अब मार के देख, अशातला तो प्रकार आहे. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भरघोस यश महायुतीला आलेलं आहे. पक्षाची स्वतःची प्रतिमा किंवा त्यांचं कोणत्या लेवलला गेलंय हे सर्वसामान्यांनी दाखवून दिले. नाही नाही, ग्रामपंचायतचं ठीक आहे, आता तुम्ही सिनेटचं घ्या. आता विद्यापीठाच्या निवडणुकीवर राजकारण ठरतं का महाराष्ट्राचं? मग म्हणणार नाही महानगरपालिकेची निवडणूक घ्या. अरे एक काहीतरी बोला ना. या सगळ्या निवडणुका ठरल्याप्रमाणे होतील आणि जेव्हा होतील त्या टायमाला त्यांची जागा त्यांना दाखवली जाईल. आकड्यांचा खेळ करतंय सरकार. आधी 50 खोके, आता 40 खोके असा टोला लगावलाय. हे खोक्याशिवाय दुसरं बोलूच शकत नाहीत. यांना सुधरतच नाही काही. खोके जमा करणाऱ्याला खोक्यांशीच भाषा कळते, दुसरी भाषा कळत नाही. म्हणून आता त्यांना होऊ द्या, त्यांच्या मनासारखं होऊ द्या, त्यांना बोलू द्या. आता आमचं सर्वसामान्य माणसांनी जेव्हा कल या महायुतीकडे दिला आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो. अशा फालतू बडबड स्टेटमेंट देणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही. बरं, सामनाचा दिवाळी अंक आला आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांनी गौप्यस्फोट केला आहे. तुरुंगात त्यांनी जे 100 दिवस घालवले त्याबद्दल त्यांनी विधान केलं आहे आणि म्हटलं आहे की तुरुंगामध्ये सिस्टममध्ये भ्रष्टाचार नाही आहे, जेलमध्ये भ्रष्टाचार हाच एकमेव सिस्टम आहे, असं सुद्धा ते म्हणतायत. हा मोठा दावा आहे त्यांचा, खळबळजनक वक्तव्य असं मानता तुम्ही? जेलमधून सुटून त्यांना किती दिवस झाले? बाहेर येऊन पहिल्या दिवशी त्यांनी ते स्टेटमेंट करायला पाहिजे होतं. त्या दिवशी त्यांना मानलं असतं. हे काही दिवस गेले, मग कधीतरी झोपेतून उठल्यासारखे स्टेटमेंट करायचे. जेल प्रशासनावर ताशीर आहे. मग जेल प्रशासन काय करतंय तर तिथं भ्रष्टाचार होतोय. मग तुम्ही काय करत होता? मग तुम्हाला त्या भ्रष्टाचाराचे तुम्ही बी एक साक्षीदार आहात, मग तुम्ही का बोलला नाहीत? मग याचा अर्थ तुम्ही सुद्धा त्या भ्रष्टाचारामध्ये सहभागी होतात. नक्कीच. कसाब, जिंदाल आणि अबू सालेम यांना योग्य तो आहार मिळत होता. मानवाधिकार आयोगाला हे सगळं माहिती होतं, त्यांनी दुर्लक्ष केलं असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी मोठा आरोप केला. योग्य तो आहार द्यायचं हे कोर्टाची भूमिका होती आणि ह्यांना जर योग्य तो आहार पाहिजे असेल तर ह्यांनी जेलमध्येच राहावं. यांची सुद्धा कोर्टाकडून व्यवस्था केली जाईल किंवा सरकार त्याची व्यवस्था करेल. अहो असं नसतं. एखादा मोठा कैदी असला, आरोपी असला तर त्याच्याकडे कटाक्षाने पाहिलं जातं. उद्या त्यांनी स्वतःचं बरं वाईट करणं किंवा त्याला काही इजा होणं किंवा त्याला त्याच्या जेवणामध्ये काही जर विषबाधा होणं, हे सगळी जेल प्रशासनाची जबाबदारी असते. अहो आता ह्या लोकशाहीमध्ये कसाबसाठी सकाळी 4 वाजता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडले गेले हे सर्व जगाला माहिती आहे. म्हणून न्यायव्यवस्था असेल किंवा जेल प्रशासन असेल, त्यांनी त्यांची जबाबदारी ही प्रामुख्याने अत्यंत गांभीर्यपूर्वक पार पाडलेली. त्याचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे, त्याच्यावर टीका करून चालणार नाही. म्हणून अशा घटनेला तुम्ही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा भारताची जी राज्यघटना आहे, बाबासाहेब आंबेडकरांची जी राज्यघटना आहे, ती किती स्ट्रॉंग आहे हे जगाने पाहिलेलं आहे आणि जगाने त्याचं प्रशंसा केलेली. त्याचं कौतुक करण्यापेक्षा टीका करणं हा यांचा छंद आहे. नक्कीच. अतिरेकी कैदी असली तरच तुरुंगामध्ये चांगल्या व्यवस्था मिळतात, चांगलं काही होतं, जेवण चांगलं मिळतं, इतर गोष्टी सगळ्या सुविधा मिळतात, असं सुद्धा ते म्हणतायत. अहो तेच सांगितलं मी. अतिरेकी जे आलं तर त्याच्याकडून काही माहिती घेणं किंवा त्याच्याकडून आणखीन काय जे काही काढायचं असतं सरकारला, त्या टायमाला त्याची काळजी घेणं सुद्धा तेवढं गरजेचं असतं. आणि तुम्हाला जर वाटत असेल अतिरेकीला जास्त सुविधा आहे तर तुम्ही अतिरेकी बना, जेलमध्ये जाऊन पहा ना. अहो जेल हे काही तुम्हाला काही आश्रम नाही आहे तो किंवा 5 स्टार संस्कृती नाही आहे ती. तर जेलमध्ये जेल प्रशासनाचा एक वेगळा कायदा आहे, त्या कायद्यानुसार ते काम करतात. कोणीही जेलचा अधिकारी हा नियमबाह्य काम करायच्या भानगडीत पडत नाही. नसतं तो जेलमध्ये असून जेलमध्ये जाईल अशी व्यवस्था या कायद्याने केलेली आहे. म्हणून हे बेछूट आरोप सुटल्यानंतर केले असते किंवा जेलमध्ये राहून जर केले असते तर त्याला महत्त्व प्राप्त झालं असतं. परंतु आता एक आपण लिहितो ना लेख, बितेवे दिन, तर त्याला ते आठवण आली असेल म्हणून ते बितेवे दिनची त्या स्क्रिप्ट त्याने ती लिहिलेली, बाकी त्याला काही जास्त महत्त्व नाही.
धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना टोला लगावलेला आहे. जर अतिरेकी कैदीसारखंच त्यांना ट्रीटमेंट हवी असेल तर त्यांनी पुन्हा एकदा तुरुंगात जावं असा थेट टोला ते लगावत आहेत. त्यासोबतच सामंजस्याची भूमिका छगन भुजबळ जरांगे पाटील यांनी घ्यावी, समाजामध्ये दुफळी माजणार नाही असं वक्तव्य करू नये असं सुद्धा संजय राऊत म्हणतात. नेमकं मराठा आरक्षण संदर्भामध्ये ओबीसी नेत्यांची मराठा नेत्यांची भूमिका काय असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.